हरे कृष्णा। जगत गुरु शिल प्रभुपाद महाराज की जय। नमो विष्णुपादाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी निति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। आज हम लोग श्रीमद् भागवतम के ऊपर चर्चा करेंगे। विदुर महाराज जो थे वो धृतराष्ट्र, पांडु और विदुर महाराज ये तीनों भाई थे। और विदुर महाराज ये भगवान के एकनिष्ठ भक्त थे। फिर भी वो अपने भाई को संरक्षण देना चाहते थे, लेकिन भाई का जो लड़का था दुर्योधन, उसने उनका अपमान किया और अपमान करने के बाद उनको घर से बाहर जाने को कहा। तो विदुर जी इतने मन से इतने बड़े थे कि उनको वही चाहिए था, कोई अगर कुछ बोले अगर अपन आराम से निकले, क्योंकि हमें कोई ना राजगादी की आसक्ति है ना कोई संसार की आसक्ति है, क्योंकि उन्होंने जाना था कि अभी कलयुग चालू हुआ है और ये कलयुग का जो परिणाम है ये दुर्योधन के ऊपर असर है। और ये कलयुग के परिणाम के वजह से दुर्योधन मुझे ऐसा बोल रहा है। तो मेरा भाई तो अंधा है, उसको मन से अंधा है, विचार से अंधा है और बुद्धि से अंधा है, तो उसको बोल के कुछ फ़ायदा नहीं। दुर्योधन ने जो मुझे ये बताया है कि बाहर जाने के लिए, तो मैं आराम से बाहर निकल के आराम से वन में जाके मैं भगवान की भक्ति करूं। तो उन्होंने यही सोचा कि मैं यहाँ से अभी बाहर निकलूं और भगवान की जितनी ही मंदिरें हैं, जो मंदिर जितने भी मंदिरें हैं उनका तीर्थस्थल में जाके उनका दर्शन करूं, क्योंकि भगवान उस टाइम साक्षात वहाँ उपस्थित थे। लेकिन वो वैसा भी जा सकते थे, किसको, भगवान को डायरेक्ट मिलने, भगवान श्री कृष्ण को मिलने के लिए डायरेक्ट भी जा सकते थे। भगवान उनको अच्छी तरह पहचानते थे और वो भी भगवान के एकनिष्ठ शुद्ध भक्त थे। लेकिन उन्होंने क्या कहा अपने मन में, अगर भगवान को मैं डायरेक्ट मिलने को जाऊं तो ये अच्छा नहीं होगा, तो उससे बेटर अगर भगवान ने अपने अलग अलग रूप में जो विग्रह अलग अलग जगह पे है, तो वहाँ जाके अगर मैं उनका दर्शन करूँ तो मुझे बहुत आनंद मिलेगा और उसके बाद मैं अगर भगवान से मिलता हूँ तो अच्छा रहेगा। क्योंकि भगवान ने ये जो अलग अलग तीर्थ स्थल धरती पे क्यों बनाया रखे हैं, क्योंकि भगवान मूर्ति में साक्षात रहते हैं, उपस्थित रहते हैं। क्योंकि ये जो मूर्ति है वो खाली मूर्ति नहीं रहती है, तो वो उनका एक विग्रह जो है वो विग्रह में भगवान उपस्थित है। लेकिन लोगों को ये समझता नहीं, लोग बोलते हैं वो मूर्ति ऐसी है, वो विग्रह ऐसा ऐसा, मूर्ति को ही विग्रह कहा जाता है। लेकिन कहने का मतलब यह है कि लोग अज्ञान में फंसे हैं, लोग माया जाल में फंसे हैं, उनकी बुद्धि तो कमकुवत हुई है, उनको बुद्धि ज़्यादा चलती नहीं है। और इसी वजह से वो लोग यही सोचते हैं कि भगवान मूर्ति में नहीं है, भगवान तो अलग जगह। लेकिन भगवान की जो मंदिरें है वो मंदिरें इसीलिए बनाई हैं क्योंकि मंदिर के अंदर भगवान मूर्ति में ही साक्षात स्वरूप रहते हैं। और उनका जो उस विग्रह का जो दर्शन लेके हमें अपना एक आत्मविश्वास बढ़ाने को मिलता है, मन स्वच्छ होता है और आने वाला कोई प्रॉब्लम होएगा तो बाजू में हो जाता है। और इसीलिए भगवान के दर्शन करना महत्व का है। उसी के ऊपर आज हम लोग चर्चा करेंगे।
कहा जाता है कि दुर्योधन ने जब बताया तभी भक्त सदैव वैरागी वृत्ति का रहता है। कहने का मतलब मराठी में बोलते हैं, भक्त सदैव वैरागी वृत्तीचा असतो। कारण त्याला माहिती आहे ना, मला संसार पाहिजे, ना पैसा पाहिजे, ना प्रॉपर्टी पाहिजे, मला अजून कोणतीही गोष्ट नाही पाहिजे। मी वैराग्य आहे, एक अन्न वस्त्र काय मिळालं तर खायचं, भगवंताचं नामस्मरण करायचं, हा त्याचा सिद्धांत असतो। त्यामुळे ते सांसारिक प्रलोभनेमध्ये संतुष्ट, म्हणजे जो असा भक्त असतो, वैरागी वृत्तीचा भक्त असतो, तो संसारामध्ये कधीही संतुष्ट राहू शकत नाही। विदुर कधीही आपल्या बंधूच्या राजप्रसादाने आकर्षित झाले नव्हते। राजवाड्याचा त्याग करून दिव्य प्रेममयी भगवत सेवेमध्ये स्वतःला पूर्णपणे वाहून नेण्यासाठी ते सदैव तयार होते। दुर्योधनाच्या निमित्ताने त्यांना ही संधी मिळाली होती आणि त्यांचा दुर्योधनाने केलेला अपमान न स्वीकारता, त्यांचं मन व्यथित न होता, त्यांचे आभार मानून, दुर्योधनाचे त्याने आभार मनातल्या मनात मानून ते तिथून बाहेर गेले। त्यामुळे त्यांना एखाद्या पवित्र स्थळी एकांतवासात राहून पूर्णपणे भगवत सेवा करण्याची संधी लाभली। गतव्यथा म्हणजे व्यथित न होता, हा शब्द अतिशय महत्त्वाचा। गतव्यथा म्हणजे व्यथित नाही, माझं काही वाईट झालं ना, मला अतिशय मोकळा मार्ग मिळाला। स्वतःच्या धनुष्याच्या सहाय्याने आपल्या बंधूचे संरक्षण करण्याची आवश्यकता उरलेली नाही। त्याने समजलं की मी जेव्हा धनुष्य घेतलं होतं ते माझ्या बंधूंचं संरक्षण करण्यासाठी, त्याच्या मुलाने मला जेव्हा असं बोलला तर आता माझ्या बंधूचं संरक्षण करायची काही गरज नाही। त्याने धनुष्य तिथेच ठेवलं आणि ते निघाले। दुर्योधनाद्वारे पुढील कोणतीही कार्यवाही होण्यापूर्वीच त्याने राजप्रसादाचा त्याग केला। भगवंताची परमश्रेष्ठ भक्ती असणाऱ्या माया अंतरंगा तसेच बहिरंगा या दोन्ही रूपाने या ठिकाणी कार्य करतात। बहिरंगा शक्ती और अंतरंगा शक्ती ह्या दोन माया भगवंताच्या शक्ती आहेत आणि त्या माणसाला गुरफटवतात। बहिरंगा शक्ती कोण आहे तर हे जे माया जाल, हे कलियुग जे चालू आहे ते बहिरंगा शक्तीमय। आणि अंतरंगा शक्ती कोण आहे, जो भक्त आहे, भगवंताला समर्पित झालेला आहे, मनभावे भगवंताची सेवा करतो आणि त्याच्यावर भगवंताचा पूर्णतः आशीर्वाद असतो, त्याला अंतरंगा शक्ती म्हणतात। आणि लोक आजकाल जे फसलेले आहेत ते बहिरंगा शक्तीमध्ये फसलेले आहेत। माया मोह ईर्ष्या माया मोह ममता ह्याच्यामध्ये काहीतरी लाभ मिळावा, काहीतरी मिळाला पाहिजे तरच ते करून फायदा, नाही तर फुकट करून फायदा काय, अशा पद्धतीत लोक मायेमध्ये अडकलेले आहेत। सांगायचं तात्पर्य काय, आणि त्यानंतर ते तिथून निघाले। त्याने काय विचार केला की मला तीर्थस्थळाला जायचं आहे, त्याच्यावर आपण चर्चा करू। स निर्गतः कौरव पुण्य लब्धो गजातार्थीर्थ पद पदानी अन्वाक्रम पुण्य चिकीर्षयो व्याम अधिष्ठितो यानी सहस्रमूर्ती। स्वतःच्या पुण्याईने विदुराने पुण्यात्मा कौरवांचे सर्व लाभ प्राप्त केले होते। हस्तिनापुरातून जेव्हा बाहेर पडल्यानंतर त्याने अनेक तीर्थस्थळांचा म्हणजे भगवंतांचे चरण कमळ आहेत अशाचा आश्रय घेतला। उच्च स्तराचे पुण्यमय जीवन प्राप्त करण्याच्या इच्छेने त्याने तीर्थाटन केले। अशा तीर्थाटनी भगवानचे सहस्र दिव्य रूपे स्थापित केलेले आहे। पुऱ्या दुनियामध्ये भगवंताने आपले जे चरण कमळ असे जे तीर्थस्थळ ठेवलेले आहेत तर त्याचा आश्रय घेणं महत्त्वाचं आहे। विदुर हे निश्चित उन्नत असे पुण्यात्मा होते। ते कौरवांच्या कुटुंबात जन्माला आले याचा अर्थ असा नाही उच्च कुळात जन्म घेणे, संपत्ती असणे, अतिशय विद्वान असणे आणि शारीरिक सौंदर्य लाभणे ह्या साऱ्या गोष्टी पूर्व पुण्याईमुळेच प्राप्त होतात। लक्षात ठेवायला पाहिजे माणसाला, जेव्हा एखाद्या व्यक्तीला
जर सर्व काही सुविधा प्राप्त मिळालेल्या आहेत आणि आनंदाने जीवन जगत आहे, त्याला कोणती मेहनत करायला लागत नाही आहे, म्हणजे ह्याचा अर्थ त्याने पहिल्या जन्मामध्ये अतिशय पुण्य काम केलेलं आहे आणि आज त्याला हे मनुष्य जीवन जे मिळालं आहे ते त्याचं फळ आहे ते, आणि म्हणून तो ते फळ उपभोगतो आहे. याचा विचार करायला पाहिजे. आजकाल लोक काय करतात, ज्याला कोणाला असं चांगलं मिळालं पुण्य केलेलं, त्याच्या पूर्वपुण्याची कमाई असं बोलत नाही. जळफळ करायला, ईर्ष्या करायला लोक ताबडतोब तयार, म्हणजे त्याच्यावर ईर्ष्या करून त्याच्यावर जळफळ करून हे लोक स्वतःच्या आयुष्याची वाहता हात लावतात. का तर असं म्हटलं जातं मराठीमध्ये, निंदियाचं घर असावे शेजारी. कधीही निंदा ज्याची आपण करतो त्याची वाहवा होत असते आणि जो निंदा करतो त्याची घसरण होत असते. म्हणून कधीही कोणाची ना निंदा करावी ना वंदा करावी. आपलं काम आहे भक्ती करावी. भक्ती केल्यामुळे तुमची वाहवा होईल आणि तुमचा उद्धार होईल, आणि तुमचा उद्धार झाल्यामुळे तुमची भरभराटी होईल. आज लोकांना कामधंदा काही नसल्यामुळे लोक मोबाईल घेतात, काही तोंडात पान सुपारी, तंबाखू, गुटखा किंवा वगैरे खाऊन लोकांचे विषय बोलत असतात, आणि लोकांच्या विषय बोलल्यामुळे हे पतित होतात, आणि ज्यांचे विषय ते गातात ते म्हणजे त्यांची उन्नती होते असं आहे. आणि समाजामध्ये असं कोणाला बोलायला गेल्याच्यानंतर त्याला ते वाईट वाटतं. त्याच्यामुळे प्रत्येकाने हा विचार करायला पाहिजे, आपण कोणाबद्दल कशाला बोलायला पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला नाही काय फायदा होणार ना नुकसान होणार. फुकटची आपली एनर्जी जी आपल्या शरीरातली जी रक्त आहे ते फुकट आपण बोलून आटवतो, तर बोलून काय फायदा आहे. तर अशा पद्धतीमध्ये कधी टी व्ही पण बघू नये, कधी कोणाबद्दल बोलू पण नाही, आणि कोणत्या विषयावर चर्चा पण करू नये. एका विषयावर चर्चा करायची, कोणती? कृष्ण लीलावर, भगवंताच्या भक्तीवर, भगवंताच्या लीलावर, भगवंतांच्या आध्यात्मिक पुस्तकांवर ही चर्चा करायला पाहिजे. आणि राधाकृष्णांवर जर चर्चा केली तर ते अतिशय त्याच्यातून तुम्हाला पुण्य मिळतं. कारण तुम्ही जर ही चर्चा करत राहिलात तर तुमचे जे पुण्याचे जे अकाउंट आहे त्या पुण्यामध्ये अजून पुण्य भरत पडतं. कारण तुम्ही नामस्मरण कोणाचं करताय? भगवंताचं नामस्मरण करताय. भगवंतांच्या लीलाचं स्तुतीसुमनं उधळवतात, एकामेकाला त्याचं मार्गदर्शन करतात, आणि त्याच्यामुळे तुमचं ते भलं होतं. पण आपण नको त्या विषयावर लक्ष देऊन त्याचा फायदा होत नाही. म्हणून काय सांगितलं आहे बघा, हे सर्व त्यांना काय मिळालं? तर पूर्वपुण्य कृत्यामुळेच प्राप्त झालं. त्याने विचार काय केला? अधिक पुण्यार्जनासाठी आणि त्या योग्य भगवंताच्या समीप जाण्यासाठी त्याने जगातील सर्व पवित्र स्थळांची यात्रा करण्याचा निर्णय घेतला. कोणता निर्णय घेतला? की भगवंताकडे असं जाऊन फायदा नाही, तर भगवंतांच्या सर्व तीर्थस्थळांचं दर्शन घेणं आणि नंतर भगवंताकडे जाणं हे योग्य आहे. बघा, इथे बलरामजी पण जेव्हा कुरुक्षेत्रावर युद्ध चालू होतं कौरव पांडवांचं, तेव्हा त्याने जेव्हा बघितलं ते पण सरळ तीर्थस्थळावर गेले. तीर्थस्थळांचा भगवंताची जे अलग अलग तीर्थस्थळं होते त्यांचं दर्शन करण्यासाठी गेले. ते त्या ह्याच्यामध्ये कुरुक्षेत्रामध्ये थांबले नाही यांची युद्ध बघायला. त्याच्यानंतर भगवान चैतन्य महाप्रभू 550 वर्षापूर्वी जन्माला आले. त्याने पण काय केलं की दीक्षा घेतली, संन्यासी दीक्षा घेतली. त्याने पण प्रचारासाठी, भगवंताच्या भक्तीचा प्रचार करण्यासाठी सर्व पूर्ण म्हणजे देश विदेश पूर्ण प्रचार केला. आणि शेवटी जाऊन कुठे बसले? ते जगन्नाथपुरीमध्ये, आणि तिथे त्यांनी प्रचार केला आणि तिथे भक्ती करत राहिले. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय? आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे की आम्ही दुसऱ्यांचे जे नको त्या गोष्टीवर चर्चा करतो, राजकारण्यांवर चर्चा करतो, राजकारणी कोणत्या व्यक्तीवर चर्चा करतोच नाही. भक्तांवर चर्चा करा, भगवंतावर चर्चा करा, भगवंताच्या लीलांवर चर्चा करा, आणि भक्तांच्या माध्यमातून भगवंताच्या लीला ऐकून त्याच्यातून पुण्य कमवा. त्याच्यात भक्ताला सहकार्य करा, भक्ताला मदत करा. काही अशा गोष्टी केल्याने तुमचा फायदा हो. कारण भगवान कोणाकडे? भगवान साक्षात्कारामध्ये भक्ताच्या स्वरूपात तुम्हाला भेटू शकतो. कारण भगवंताचा भक्त भगवंताच्या चरणी असल्यामुळे
ते सातत्याने भगवंताचं दर्शन घेत असतात आणि त्याच्यामुळे त्याला तुम्ही जो फायदा देता तो भगवंताला समर्पित होतो आणि त्याच्यामुळे तुम्ही कोणाला मदत केली पाहिजे? भक्ताच्या स्वरूपाने भगवंताला मदत केली पाहिजे, हा त्याचा. तर त्यानंतर त्याने पृथ्वी तलावर हे बघा इथे दिलेलं आहे, भगवंताच्या पुनर्जनासाठी त्याने त्यायोगे भगवंताच्या समीप जाण्यासाठी त्याने जगातील सर्व पवित्र स्थळांची यात्रा करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी भगवान श्रीकृष्ण व्यक्तिशः पृथ्वी तलावावर उपस्थित होते, पण विदुर तत्काळ त्यांच्याकडे जाऊ शकले नाही. आताची लोक कोणताही आला का ताबडतोब त्याच्या जवळ जाऊन त्याचं दर्शन घेणार, पण त्याचा फोटो लावून घरात त्याचं दर्शन घेऊ असं नाही म्हणणं. त्याने तसे केले नाही, कारण ते पापातून पुरेसे मुक्त झालेले नव्हतं. बघा, भक्तीमध्ये कोणता व्यक्ती पुढे का जातो? जो पापातून मुक्त आहे तोच व्यक्ती भक्तीमध्ये पुढे जातो, आणि जो भक्तीमध्ये मागे राहतो, भक्तीमध्ये येत नाही, याचा अर्थ काय? त्याच्याकडून अजून पाप व्हायची आहेत, पाप पूर्ण घडणार, तो पापांचा अजून प्रायश्चित्त करणार, म्हणून तो भक्तीमध्ये 10 वेळा सांगून पण येत नाही. आणि जो भक्तीमध्ये सांगितल्यावर ताबडतोब येतं, याचा अर्थ तो पापमुक्त आहे आणि त्याला आता भक्ती मार्गातून पुण्याकडे जाण्याचा मार्ग मिळालेला आहे. तर आपल्या पापकर्माच्या फळापासून पूर्णतः मुक्त झाल्याविना कोणीही भगवंताचा शुद्ध भक्त बनू शकत नाही. धृतराष्ट्र आणि दुर्योधनाच्या संगतीमुळे आपण आपले पुण्य गमविले आहे आणि म्हणून आपण भगवंताचे सानिध्य तात्काळ प्राप्त करण्यास पात्र नाही. बघा, ते आपल्या कोणामुळे? धृतराष्ट्रामुळे आणि दुर्योधनामुळे आपण केलेली भक्ती कमी केली का? तर त्यांना सहकार्य म्हणजे चोराला, चंडाळाला, कोणताही देशद्रोहीला किंवा गद्दारांना सहकार्य केल्यामुळे आपण आपलं नुकसान करतो, हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. म्हणून कधी जर द्यायचं असेल तर इमानदारी, पारदर्शक, एकनिष्ठ, सत्यवादी असेल त्याला सहकार्य करायचं, हे तिथे सांगितलं. तर विदुराने जाणले की त्याच्यामुळे माझं पाप माझ्यावर वाढलं आहे आणि ते कमी करण्यासाठी मला तीर्थस्थळांचं दर्शन करणं महत्त्वाचं आहे. ईशान्त्वन्तगत पाप जनाना पुण्यकर्माणाम ते द्वंद्वमोहर्णे मुक्ता भजन्ते मा दृढव्रताम. कंस आणि जरासंधासारखे पापी असून श्रीकृष्णांचा परम सत्य परम पुरुष श्री भगवान म्हणून स्वीकार करू शकत नव्हते. जे शुद्ध भक्त आहेत ते धार्मिक जीवनाच्या नियामक तत्वाचे पालन करतात, तेच कर्मयोगाचा आणि ज्ञानयोगाचा अवलंब करू शकतात आणि पुढे ध्यानचिंतनाच्या योगाने शुद्ध चेतना जाणू शकतात आणि भगवत भावना विकसित होते. तेव्हा मनुष्य शुद्ध भक्ताच्या सत्संगाचा लाभ घेऊ शकतो. स्यानमहसेवया विप्रा पुण्यतीर्थ निवेशवनात. मनुष्य त्यांच्या वर्तमान जीवनातही भगवंताचे सानिध्य प्राप्त करू शकतो. तीर्थस्थळे ही यात्रेकरूंची पापे नष्ट करण्यासाठी आहेत. बघा, तीर्थस्थळांना आपण भेटी का द्यायची असतात? तर आपण केलेली पाप आहे ती नष्ट करण्यासाठी ही तीर्थस्थळं जिकडे तिकडे भगवंताने स्थापन केलेली आहेत आपल्या अलग अलग रूपामध्ये, आणि त्यांचं दर्शन घ्यायचं असतं. विशुद्ध जीवनप्राप्ती आणि भगवत साक्षात्कार करून घेता यावा म्हणून सर्वांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी विश्वात सर्वत्र स्थित आहेत. केवळ तीर्थयात्रा करून स्वतःची नियत कर्तव्ये करण्यावरच मनुष्याने समाधानी राहू नये. भगवत सेवेमध्ये निमग्न होऊन तेथे निवास करणाऱ्या महात्म्यांची भेट घेण्यासाठी त्याने उत्सुक असं. बघा, सांगितलं भगवंताचे भक्त जिथे आहेत, भगवान जिथे आहेत तिथे भक्त आहेत, त्यांची भेट घेऊन त्यांना काहीतरी सहकार्य घ्यावं. त्यांना कपडा लत्ता पैसा जे काही आहे तुमची यथानुशक्ती आहे त्यांना सहकार्य करायचं असतं. ते प्रत्येक तीर्थस्थळी भगवंत त्यांच्या विविध दिव्य रूपामध्ये उपस्थित आहेत. भगवंत हे भौतिक इंद्रियांच्याही पलीकडे आहेत. त्यांना आपण आपल्या वर्तमान चक्षुने पाहू शकत नाही, त्यांना आपल्या वर्तमान कानाने ऐकू शकत नाही. ज्या प्रमाणात आपण भगवत सेवेमध्ये प्रवेश केलेला आहे, ज्या प्रमाणात आपले जीवन पापमुक्त झालेले आहे, त्या प्रमाणात आपल्याला भगवंताची अनुभूती
होऊ शकते. पापमुक्त झालो नसलो तरी भगवंत इतके दयाळू आहेत की त्याने आपल्या मंदिरातील त्यांच्या अर्चामूर्तीद्वारे त्यांचे दर्शन घेण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे भगवंत सर्व शक्तिमान आहेत. म्हणून अर्चा विग्रह रूपाद्वारे आमची सेवा स्वीकारू शकतात. बरोबर, भगवान कशामुळे? जी त्यांची विग्रह आहे, अर्चा विग्रह, तर त्या रूपाद्वारे ते आपले सेवा स्वीकारू शकतात. मूर्खपणाने असा विचार करू नये की मंदिरातील अर्चा विग्रह म्हणजे केवळ पुतळाच आहे. इथे दिलेला आहे बघा. कधी कोणी असा मूर्खपणाने विचार करू नये, अरे काय तो पुतळाच आहे, असं कधी मूर्खपणाने विचार नये. कारण अर्चा विग्रह म्हणजे केवळ पुतळा नसून साक्षात भगवंतच आहेत. आणि ज्या प्रमाणात मनुष्य पापमुक्त असेल त्या प्रमाणातच तो अर्चा मूर्तीचे महत्त्व जाणू शकतो. शुद्ध भक्ताचे मार्गदर्शन सदैव आवश्यक असते. भगवंत अशाच पद्धतीत काही ठिकाणी स्थित असलेल्या भगवंताच्या अर्चा विग्रहाचे इथे उल्लेख करण्यात आले आहे. बघा कुठे कुठे आहेत. भगवंत मथुरेमध्ये भगवान श्रीकृष्णांचे जन्मस्थान भगवंत आहेत तिथे. आदिकेशव म्हणून उपस्थित आहेत. भगवान आदिकेशव म्हणून कुठे? मथुरेमध्ये जन्मस्थानी उपस्थित आहेत. पुरीमध्ये ओरिसामध्ये भगवान जगन्नाथ पुरुषोत्तम म्हणून तेथे उपस्थित आहेत. त्यानंतर अलाहाबादमध्ये प्रयागराज आहे, तिथे बिंदू माधव म्हणून आहे. मंदार पर्वतावर मधुसूदन मधून आहेत. त्यानंतर आनंदवनात आनंदारण्यात ते वासुदेव पद्मनाम आणि जनार्दन ओळखले जातात. आणि विष्णुकांचीमध्ये ते विष्णू आणि मायापूरमध्ये ते हरी म्हणून ओळखले जातात. विष्णुकांचीमध्ये काय म्हणून? विष्णू म्हणून ओळखले जातात. आणि मायापूर म्हणजे जगन्नाथपुरीमध्ये हरी म्हणून ओळखले जातात. आणि भगवंताच्या अर्चामूर्तीची अशी लक्ष कोट्यावधी रूपे असून ती विश्वात सर्वत्र स्थित आहेत. आणि म्हणून अशा अर्चा विग्रहाचे संक्षिप्त दर्शन आपण घेतलं पाहिजे. म्हणून असं सांगितलेलं आहे. तर सर्वत्र प्रकाश तार भक्त सुख दिते, जगतेर अधर्म नाशी धर्म स्थापिते. आपल्या भक्तांना आनंद देण्यासाठी सर्वसामान्य मनुष्याला त्यांच्या पापशालनाची संधी देण्यासाठी व जगामध्ये सर्व धर्मतत्वाची स्थापना करण्यासाठी भगवंताने स्वतःला विश्वात सर्वत्र विस्तारित केलेले आहेत. बघा आपण जे बोललो त्याच्यावरच सर्व आहे. सांगायचं तात्पर्य काय? आपण भगवंताची भक्ती करतो ना, तर भगवंताची जी तीर्थस्थळं आहेत त्या तीर्थस्थळावर आपण प्रत्यक्षात जाऊन त्यांचं जे तिथलं जे रूप आहे, स्वरूप आहे, जे अर्चा विग्रह आहे त्या विग्रहामध्ये आपण ते पाहू शकतो. आणि त्यानंतर आणि कोणताही व्यक्ती जात नाही. आज लोक पाप करून पण जातात तिकडे दर्शन करायला. का? तर पाप कमी झाली पाहिजे आपली म्हणून. असे पण लोक आहेत. परंतु त्यांना पण भगवान कधी मध्ये कधी कधी बघा कुठे कुठे जाताना अपघात होतात, कुठे काय होतात. अशा गोष्टी का घडतात? तर जाणून बुजून लोक करत असतात अशामुळे. पण भगवान जेव्हा त्यांची पापमुक्त होतात, पापातून मुक्ती होते, जो ज्ञानी होतो तेव्हाच तो व्यक्ती भगवंताची भक्ती करू शकतो आणि भगवंताच्या स्थळांना भेट देऊ शकतो. अन्यथा तो व्यक्ती आपण समजला पाहिजे. आपण एखाद्या भक्ताला बोलतो, अरे भक्तीमध्ये ये, भक्ती कर, चांटिंग कर, भगवतम आहे मंदिरामध्ये, तर तो येत नाही. याचा अर्थ काय? पुढे त्याच्या आयुष्यामध्ये त्याला पुढे त्रास भोगायचा आहे. आणि त्या त्रासातून आपल्याला जर त्याला मुक्त करायचं असेल तर जबरदस्तीनं का होईना या कशा पद्धतीने प्रसाद त्याला देऊन खायला देऊन त्याला भक्तीमध्ये आणून त्याच्या आयुष्याचं सोनं करणं आपल्या थोडंसं हातात आहे. त्याचा आपण फायदा घेतला. आजचं प्रवचन इथेच संपवतो. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जगद्गुरु शिल प्रभुपाद महाराज की जय. परम पूज्य लोकनाथ स्वामी महाराज की जय. नेताजी गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल.